वेलकम टू युनिटी प्लॅटफॉर्म. होप यू डूइंग वेल. तर आज आपण जे आहे मध्य प्रदेशमध्ये ITI इन्स्ट्रक्टरची जी एक्झाम झालेली आहे, ITI इन्स्ट्रक्टर, तिथे ITI इन्स्ट्रक्टरला ट्रेनिंग ऑफिसर म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? ट्रेनिंग ऑफिसर, TO. तर ट्रेनिंग ऑफिसरची जी एक्झाम झाली होती त्याचा आपण फिटरचा पेपर इथे डिस्कस करणार आहोत. माझ्याकडे ह्याचं जे आहे खूप सारे पेपर अवेलेबल आहे. म्हणजे जे मेकॅनिकल ट्रेडचे नाही आहे, जसं की कोपाचा पण पेपर अवेलेबल आहे. दुसरं इथे आय थिंक इलेक्ट्रिशियनचा पण पेपर अवेलेबल आहे. तर मी ते पेपर जे आहे तुम्हाला प्रोव्हाईड करून टाकेन. त्याच्यामध्ये थोडंसं कॉपीराईटचा क्लेम येतो. त्यामुळे मी त्या ज्या वेबसाईटकडून मी ते घेतलेलं आहे त्यांना मी ईमेल करणार आहे आणि तुम्हाला लोकांना पाठवून देणार आहे, डोंट वरी. तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर हा पेपर झाला होता 8 नोव्हेंबर 2016 मध्ये. 2022 मध्ये पण सेम वॅकन्सी आलेली. 16 डिसेंबर 2022 चा जे पेपर आहेत अवेलेबल आहे. तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. कोणत्या पण वेबसाईटवरती भेटून जाईल. टेक्स्टबुकच्या पण वेबसाईटवरती तुम्हाला हा पेपर भेटून जाईल. पण सध्या आपण 2016चा डिस्कस करू, त्यानंतर 2022चा डिस्कस करता येईल ह्याच्यानंतर. ठीक आहे. तर माझ्याकडे ह्याचा टर्नरचा पण पेपर अवेलेबल आहे आणि वेल्डरचा पण पेपर अवेलेबल आहे. पण सध्या मी फक्त फिटरचा पेपर डिस्कस करत आहे. कारण फिटरचे माझ्याकडे 10 असे पेपर आहेत जे मला डिस्कस करायचे. त्याच्यानंतर मी टर्नर आणि वेल्डरचं करेन, बिकॉज फिटरचं मला स्वतःला येते. मी फिटरचीच टीचर असल्यामुळे मला फिटरचं सगळं जमते. तर टर्नर आणि वेल्डरमध्ये मला थोडं वाचावं लागेल. काही पॉईंट्स तिथे, जसं लेथ मशीनबद्दल थोडं मला जास्त वाचावं लागेल. तेव्हा मी टर्नरचं पण शिकून देईन. आजच इतकं काही बिग डील नाही आहे माझ्यासाठी. बिकॉज मी जेव्हा प्रिपरेशन केलं होतं तेव्हा मी सगळंच वाचून घेतलं होतं मेकॅनिकल ट्रेडचं. पण सध्या मी फिटरचंच खूप जास्त शिकवते, त्याच्यामुळे मला फिटरचे जमते देखील. ठीक आहे. तर फिटरचे 10 पेपर झाल्यानंतर मी टर्नर आणि वेल्डरचं डिस्कस करेन. होप सो तोपर्यंत तुम्ही जे आहे तुमचं जितकं पण वेल्डर आणि टर्नरचं सिलेबस आहे ते कंप्लीट करून बसणार. ठीक आहे. चलो स्टार्ट करते. तर टोटल 75 क्वेश्चन्स आहेत. तर फटाफट आपण इथे डिस्कस करू. आणि अर्ध्या 1 तासामध्ये आपण जे अर्धा 45 मिनिटाच्या आतात जे आहे मला हे पेपर पूर्ण डिस्कस करायचं. ओके. जिथे-जिथे फॅक्च्युअल गोष्टी आहेत तिथे-तिथे मी फक्त तुम्हाला असं सांगून देईल, की अच्छा असं आहे, लिहून घ्या. बाकी जिथे कन्सेप्ट आहे मी तिथे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजवेन. ठीक आहे? ओके. इथून सुरू झाले फिटरचे क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 1, विच टाइप ऑफ वॉशर इज यूज्ड फॉर लॉकिंग द नट बाय बेंडिंग द वॉशर अगेन्स्ट द साइड ऑफ द नट. तर कोणत्या टाईपचं वॉशर यूज केलं जाते लॉक करण्यासाठी नटला? वॉशरलाच बेंड करायचं फॉर द साइड ऑफ नट. तर इथे आपण टॅब वॉशरचा यूज करतो. ठीक आहे. टॅब वॉशरचा यूज करतो. फक्त 2 पेजेसचा हा पूर्ण कंटेंट आहे नेहमीच्या पुस्तकामध्ये. तर तुम्ही हे 2 पेजेसचं कंटेंट 15 मिनिटात वाचू शकता आणि 5 मिनिटं ते लिहिण्यासाठी लागतील. ठीक आहे. तर डेली बेसिसवरती 5 मिनिटं त्याला रिवाईज करण्यासाठी लागतील. पण इथे एक एज अशी आहे बघ, करेक्ट आन्सर आहे टॅब वॉशर. इथे एक असं आहे ना, की तुम्ही 15-20 मिनिटं कोणती टॉपिक वाचण्यासाठी लावलं तर 5 मिनिटं त्याला रिव्हिजन करण्यासाठी लागतील आणि डेली बेसिसवरती 1-1 मिनिटच लागेल ते रिव्हिजन करण्यासाठी. बिकॉज ते जे कन्सेप्ट आहे, जे पण 5-6 पेजेसचं पूर्ण मटेरियल आहे, ते तुमच्या एका पेजमध्येच येऊन जाईल. इतकं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहा ते तुम्ही आणि त्याला डेली बेसिसवरती रिवाईज करा. आणि एक्झाम खूप जवळ आली. आता असं विचार नका करू, की मॅडम ऑर्डर नाही आलाय, काय करायचं वगैरे. डोंट वरी, ऑर्डर येऊन जाईल, सगळंच होऊन जाईल. मे बी मला वाटते आजच्या दिवशी ऑर्डर येऊन जाईल संध्याकाळपर्यंत आणि आपल्याला समजून जाईल, की कधी आपली एक्झाम होणार आहे वगैरे. पण सध्यासाठी मला हेच वाटत आहे, की तुम्ही जितकं जास्त होऊ शकतं तितकं जास्त अभ्यास केलं तर चांगलं राहील तुमच्यासाठी. कारण आज जे तुम्ही पेपर डिस्कस करत आहे मी तुमच्यासोबत, तुम्हाला समजून जाईल, की हा पेपर जे आहे हे असंच नाही निघणार. ठीक आहे. चलो, तर स्टार्ट करते. हे पहिला क्वेश्चन झाला. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, while over tightening the bench voice which part of the part will get damaged. बेंच वाईजचं जर तुम्ही जे ओव्हर टाईट करत आहे, हँडल जर खूप जास्त तुम्ही फिरवलं आणि खूप टाईट केलं तर काय खराब होईल? ऑब्व्हियसली तिथला जे आहे त्याचा स्पिंडल खराब होणार. ठीक आहे. स्पिंडल खराब होऊन जाईल. करेक्ट आन्सर इज स्पिंडल. नेक्स्ट क्वेश्चन, टेम्परिंग इज डन ॲट द टेम्परेचर. बघा काय असते, हीट ट्रीटमेंटमध्ये खूप सारे प्रोसेस आहेत. ठीक आहे. हीट ट्रीटमेंटमध्ये खूप सारे प्रोसेस आहे. हीट ट्रीटमेंट केली का जाते? हीट ट्रीटमेंट करण्यामागचं एक कारण असते, की ह्याची जी मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे, सगळ्या जे प्रॉपर्टीज आहेत ज्या मेटलच्या, ते चांगल्याने आम्हाला इम्प्रूव्ह करायचे म्हणून आपण हीट ट्रीटमेंट करतो. ठीक आहे. हार्डनेस जास्त असेल तर त्याला आपण काय करतो, अॅनेलिंग करतो आणि मग ते सॉफ्ट बनवून टाकणार. ठीक आहे. सॉफ्ट असेल
तर त्याच्यामध्ये हार्डनिंग करणार आणि मग ते हार्डनिंग करून ते जे आहे ते हार्ड होऊन जाईल, सॉफ्ट मटेरियल हार्ड होऊन जाईल. जर टफनेस वाढवायची असेल तर डिफरंट प्रोसिजर, जर त्याची ग्रेन साईज चेंज करायची असेल तर डिफरंट प्रोसिजर. तर ही ट्रीटमेंटनुसार होते. तर टेम्परिंग एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण हार्डनेस केल्यानंतर, ठीक आहे, हार्डनिंग झाली. हार्डनिंगमध्ये काय होते की हार्डनेस वाढते. हार्डनेस वाढलं म्हणजे ब्रिटलनेसही वाढला. हार्डनेस आणि ब्रिटलनेस बेस्ट फ्रेंड असतात. ठीक आहे. हे लिहूनच घ्या. हार्डनेस आणि ब्रिटलनेस आर द बेस्ट फ्रेंड. हार्डनेस वाढली, ब्रिटलनेस वाढणार. तर ब्रिटलनेस वाढणार तर मग कोणतं टूल मटेरियल असेल, सपोज कोणता टूल आहे, सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे, त्याची हार्डनेस जास्त असणं गरजेचं आहे. पण त्याची ब्रिटलनेस जास्त असेल तर ते तुटून जाईल. ठीक आहे. ते काय होईल, लेट मी हां. तर ते काय होईल की ते खराब होऊन जाईल. ठीक आहे. जसं काचेसारखं होऊन जाईल. तर मग काय करणार तिथे आपण टेम्परिंग ही जी आहे प्रोसिजर करतो. तर टेम्परिंगमध्ये काय करणार आपण, त्याचं जे हार्डनेस आहे, हार्डनेस एंड ब्रिटलनेस ही मॅनेज करतो. ठीक आहे. हार्डनेस एंड ब्रिटलनेस मॅनेज करतो अशा प्रकारे की हार्डनेस पण इतकी कमी नाही होली पाहिजे, पण ब्रिटलनेस जी आहे कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे. तर इथे जे आहे टेम्परिंग जे असते ती बिलो क्रिटिकल पॉइंट जे असते टेम्परेचर त्याच्या बिलो केलं जाते. क्रिटिकल पॉइंट टेम्परेचरच्या खाली केलं जाते. लक्षात ठेवा. ओके. तर हे आहे ह्याचा आन्सर. ऑप्शन ए इज द राइट आन्सर ओव्हर हिअर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. द ॲप्रोप्रिएट टूल यूज फॉर स्पॉट फेसिंग ऑपरेशन इज. तर स्पॉट फेसिंग काय असते? स्पॉट फेसिंगमध्ये जे आहे अशा प्रकारे ठीक आहे. स्पॉट फेसिंगमध्ये जे आहे, अशा प्रकारे तुमची फेसिंग केली जाते. जे वरचं जे एरिया आहे, तुमच्या वर्कपीसचा वरचा जो एरिया आहे, त्याची इतक्या चांगल्या प्रकारे फेसिंग केली जाते, की जे तुमचं बोल्ट वगैरे आहे, त्याचं हेड तिथे चांगल्याने माउंट होईल. ठीक आहे. तर जे स्पॉट फेसिंगसाठी कोणतं टूल यूज केलं जातं, तिथे आपण फ्लाय कटरचा जे आहे उपयोग करतो. ऑप्शन सी इज द राइट आन्सर ओव्हर हिअर. फ्लाय कटरचा आपण तिथे उपयोग करतो. Next question. Screw threads of different forms are available for various uses. For what is the trapezoidal thread used? Trapezoidal thread जे आहे त्याचे खूप सारे प्रकार आहे. जसं आपलं Acme thread आहे. Acme thread is also the example of trapezoidal thread. तर trapezoidal thread कुठे जास्त प्रमाणात यूज केले जाते, जिथे इझिली एंगेजमेंट अँड डिसएंगेजमेंट होईल. ठीक आहे. ट्रान्समिशनच्या जे पॉवर ट्रान्समिट आपण करणार, तर पॉवर ट्रान्समिशनच्या वेळेस इझिली एंगेज अँड डिसएंगेजमेंट होईल त्याच्यासाठी जे आहे आपण ट्रॅपेझोइडल थ्रेडचा उपयोग करतो. तर ऑप्शन सी इज द राइट आन्सर ओव्हर हिअर फॉर इझी एंगेजमेंट अँड डिसएंगेजमेंट ड्युरिंग ट्रान्समिशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. An irregular shaped workpiece is turned on lathe. Which one of the following work holding accessories is used? तर इरेग्युलर शेप म्हणलेला आहे. ठीक आहे. रेग्युलर शेपमध्ये आपलं जे असते, रेग्युलर शेप म्हणजे राउंड शेप. ठीक आहे. आपलं हेक्सागोनल शेप, हे जे शेप्स आहेत हे रेग्युलर शेपमध्ये येतात, म्हणजे सिमेट्रिकल असं म्हणू शकतो आपण. तर ह्याच्यासाठी आपण 3 जॅक चकचा उपयोग करतो. पण जर इरेग्युलर शेप असेल तर 4 जॅक चकचा उपयोग करणार. पण इथे 4 जॅक चक तर ऑप्शनमध्येच नाहीये. तर मग आन्सर काय आहे? फेस प्लेटचा आपण इथे जे आहे उपयोग करतो. ठीक आहे. फेस प्लेट इज द राइट आन्सर ओव्हर हिअर. फेस प्लेट इज यूज्ड फॉर इरेग्युलर शेप्स होल्ड करण्यासाठी इन lathe machine. Next question. Question number 7. Which type of scraper is used for scraping small diameter holes and deburring the edges of the holes? तर इथे जे आहे आपण 3 स्क्वेअर स्क्रॅपरचा उपयोग करतो. फ्लॅट स्क्रॅपरचा उपयोग कुठे केला जाते? जिथे फ्लॅट सर्फेसेसमध्ये स्क्रॅपिंग करायची असेल तिथे आपण फ्लॅट स्क्रॅपरचा उपयोग करतो. ठीक आहे. बुल नो स्क्रॅपरचा कुठे उपयोग केला जाते? हे जे आहे आपलं बेरिंग जे असते, ठीक आहे, बेरिंगचं सरफेस वगैरे स्क्रॅप करण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो. तर हे स्क्रॅपर एक छोटूसं एक 2 किंवा 3 पेजेसमध्ये पूर्ण ह्याची इन्फॉर्मेशन आहे. आय थिंक सेकंड सेमिस्टर और थर्ड सेमिस्टर नाही, 4th सेमिस्टरमध्ये आय थिंक तुमचं हे आहे. 4th सेमिस्टरमध्ये पण आहे आणि फर्स्ट सेमिस्टरमध्ये पण आहे हे. ठीक आहे. तर हे जे आहे 2-3 पेजेसचाच टॉपिक आहे स्क्रॅपर. पण ह्याच्यावरती क्वेश्चन येतात. तर प्लीज हे पण करून घ्या. दुसरं जे चिझल आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन येतात. हे 20-20, 25-25 मिनिटाचेच चॅप्टर आहेत ना, ते सिलेबस काही एवढा मोठा नाही आहे. पण हा प्रॉब्लेम इथे हेच आहे की फॅक्ट्स खूप जास्त आहेत. तर फॅक्ट्स खूप जास्त असल्यामुळे रिव्हिजनला जास्त वेळ द्यावा लागेल. रिव्हिजन कधी होणार तुमचं? तुमचं सगळं काही वाचून झाले, तुमच्याकडे नोट्स अवेलेबल आहे आणि त्या नोट्सचं तुम्ही डबल रिव्हिजन करणार, बार-बार रिव्हिजन करणार. असं नाही की मग पुस्तकच उचललं आणि पुस्तकच बार-बार वाचत बसलं. नाही, 2-3 रीडिंग पुस्तकाची देण्याची काही गरज नाहीये. एक पेज वाचला पुस्तकाचं, त्याच्यामधून काय गोष्ट घेण्यासारखी आहे
आहे, कोणती डायग्राम उचलण्यासारखी आहे, ती डायग्राम ड्रॉ केली, त्या डायग्रामबद्दल लिहून घेतलं, त्या डायग्रामबद्दल किंवा त्या ऑपरेशनबद्दल जे पण ऑपरेशन असेल, त्या ऑपरेशनबद्दल शॉर्टमध्ये लिहून घ्यायचं आणि डेली बेसिसवरती ते रिवाईज करायचं. असं लिहायचं की ते फक्त आपल्यालाच समजलं पाहिजे. आपल्याला काही तिथं पी-एच-डी करायची नाही किंवा आपल्याला तिथे ऑथर बनायचं नाहीये, की आपण एक चांगलं असं पुस्तक लिहू आणि मग मार्केटमध्ये ते एकदम लाइक त्याचं नाव होईल वगैरे. नाही, तुम्हाला ते काम करायचं नाही. आमच्यासाठी ते काम ठेवून द्या. आम्ही आहोत त्या गोष्टीसाठी. तुम्ही फक्त एवढं करा, की जे तुमच्याकडे पुस्तक आहे, ते पुस्तकाचं एक पेज वाचलं, तर त्या एक पेजमधून काय घेण्यासारखं आहे ते आपल्या डायरीमध्ये लिहून घ्यायचं आणि तेच रिवाईज करायचं. पुन्हा-पुन्हा पुस्तक नका वाचत बसू. ठीक आहे? तर ऑप्शन काय आहे? 3 स्क्वेअर स्क्रॅपर जे आहे, हे असं ट्रायंग्युलर शेपमध्ये असते. ठीक आहे. 3 स्क्वेअर स्क्रॅपर जे आहे, हे असं ट्रायंग्युलर शेपमध्ये असते. हे हॉलो असते मधातून. ठीक आहे. कसं असते? हॉलो असते. तर हे जे आहे, हे स्क्रॅपर कुठे यूज केले जाते? तर स्मॉल डायमीटरचे जे होल आहे, त्यांना डिबरिंग करण्यासाठी ते एज जे आहे ते चांगल्याने हे स्मॉल डायमीटरचे होल इथे एजवरती असं बर्स आलेत. ते बर्स रिमूव्ह करण्यासाठी, डिबरिंग करण्यासाठी वी यूज 3 स्क्वेअर स्क्रॅपर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आय एम सॉरी, मी नाही का ॲक्चुअली हिंदीमध्ये शिकवते. ठीक आहे. हिंदीमध्ये शिकवते, तर त्याच्यामुळे नाही का बोलता-बोलता माझे थोडंसं प्रोनाऊन्सिएशनमध्ये चुकीचं वाटत असेल तुम्हाला. पण मी हेच व्हिडिओ जर हिंदीमध्ये बनवलं असतं, तर मी अजून खूप चांगल्याने बोलू शकले असते. पण खूप सारे स्टुडंट्सचं असं म्हणणं आहे, की मॅडम हिंदीमध्ये नाही, मराठीमध्ये शिकवा, मराठीमध्ये शिकवा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मराठीमध्ये शिकवेन मी. पण थोडंसं जर ऐकायला एकदम डिफरंट वाटत असेल, तर आय एम सॉरी फॉर दॅट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. एब्रेसिव्ह मटेरियल यूज फॉर लॅपिंग टंगस्टन कार्बाइड अँड सिरॅमिक्स इज. तर दोन्ही कसे मटेरियल आहेत? हे हार्ड मटेरियल आहे. तर ह्याच्यासाठी जे लॅपिंगचं मटेरियल असेल हार्डच असला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये बघा, डायमंड, ॲल्युमिनियम ऑक्साईड, बोरॉन कार्बाइड, सिलिकॉन कार्बाइड. तर डायमंड हा यूज केले जाते टंगस्टन कार्बाइड आणि आपलं सिरॅमिक्ससाठी. तर तुम्ही हे असं शॉर्टमध्ये लिहून घ्यायचं आपल्या नोटबुकमध्ये. टंगस्टन कार्बाइड आणि सिरॅमिक्ससाठी जे आहे डायमंडचा उपयोग केला जाते फॉर लॅपिंग. ठीक आहे. ॲज अ ॲब्रेसिव्ह असं लिहून घेतलं, झालं. 1 लाईनमध्ये बनून गेलं ना क्वेश्चन. आणि हे क्वेश्चन रिपीट होण्याची खूप जास्त शक्यता आहे. कारण टेक्निकल एक्झाम्स अंडर द सन मी जितक्या पण टेक्निकल एक्झाम दिलेल्या आहेत, मी तुम्हाला सांगते जितके पण एक्झाम टेक्निकलचा मी क्रॅक केल्या आहेत, ते सगळ्या एकाच ट्रिकनी क्रॅक केल्या, की जे पण एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे, त्या एक्झाम कंडक्टिंग बॉडीला मी खूप चांगल्याने त्याचं जे आहे ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यानंतर सेम जी पोस्ट आहे, सपोज जर मला आर-आर-बी, जे-ई काढायची आहे, ठीक आहे. आर-आर-बी, जे-ई काढायची किंवा आता हे आय-टी इन्स्ट्रक्टरची एक्झाम मला काढायची, ठीक आहे, असं विचार करू. तर आय-टी इन्स्ट्रक्टरची जर एक्झाम काढायची झाली, तर कोण आहे एक्झाम कंडक्टिंग बॉडी? टी-सी-एस. तर टी-सी-एसनी अंडर द सन आय-टी इन्स्ट्रक्टर ह्या पोस्टसाठी प्रत्येक स्टेटमध्ये कोणती एक्झाम घेतली, ते सगळे पेपर डाउनलोड करणार मी. ते पूर्ण पेपर सॉल्व्ह करणार आणि ते पूर्ण पेपरमधले जे गोष्टी मला लिहून घ्यायचे ते लिहून घेणार आणि पेपरला जाणार. माझं सिलेक्शन होणार 100%. का? कारण जे आहे टेक्निकलमध्ये क्वेश्चन जे असतात, ठीक आहे, टेक्निकलमध्ये क्वेश्चन जे असतात ते रिपीट होतात. टेक्निकलमध्ये तुमचे क्वेश्चन्स रिपीट होतात. हे एक ब्युटी असते टेक्निकलची. बिकॉज ह्याच्यामध्ये तुम्ही जी-एस सारखे क्वेश्चन्स काही तुमच्या मनाने बनवू नाही शकत किंवा कोणत्या रेफरन्स पुस्तकातून नाही आणू शकत. ठीक आहे. इथे हे प्रॉब्लेम असते. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगची सर्व्हिसेसची एक्झाम असते आणि यू-पी-एस-सीची, तिथे देखील क्वेश्चन्स रिपीट होतात. ऑलमोस्ट क्वेश्चन तिथे रिपीट होतात. त्याच्यामुळे कट ऑफ ही जास्त जाते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 9. ड्रिल चक्स आर फिटेड ऑन द ड्रिलिंग मशीन स्पिंडल बाय मीन्स ऑफ अ तर ड्रिल चक जे असते, ठीक आहे, हे सपोज आपला ड्रिल चक आहे, ठीक आहे. हे ड्रिल चक आहे. तर हा जो ड्रिल चक आहे, हा ड्रिल चक हे ह्याच्यामध्ये ड्रिल बीट बसवला जाते. ठीक आहे. ड्रिल बीट बसवला जाते इथे ड्रिल चकमध्ये. ठीक आहे. तर हे एक ड्रिल चक असते आणि हे स्पिंडलमध्ये बसवायचं तुम्हाला. ठीक आहे. ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलमध्ये बसवायचं आहे. आणि एक असते स्लीव्ह. ठीक आहे. एक असते स्लीव्ह. लेट मी जस्ट ड्रॉ. एक असते स्लीव्ह आणि एक असते सॉकेट. ठीक आहे. सगळं काही मी इथे चांगल्याने तुमच्यासोबत डिस्कस करते. तर हे आहे तुमचं ड्रिल चक. हे ड्रिल बीट समजा. ठीक आहे. हे ड्रिल बीट समजून घ्या. ड्रॉ करण्यासाठी थोडंसं वेळ घेते मी, पण समजा चांगल्याने. ओके.
सो हे बघा, जे ड्रिल चक असते ते आपण आर्बरच्या हेल्पनी, आर्बर कसा असते, आर्बर असं असते, ठीक आहे, हे असते आर्बर. तर आर्बर काय केलं जाते, हे ड्रिल चक ह्या आर्बरमध्ये माउंट केलं जाते आणि हे आर्बर स्पिंडलमध्ये माउंट केलं जाते. ठीक आहे. आणि ड्रिल चक कुठे उपयोगात आणले जाते, जिथे स्ट्रेट शँकचा ड्रिल बीट असेल, स्ट्रेट शँकचा ड्रिल बीट असेल, तिथे आपण ड्रिल चकचा उपयोग करतो. ठीक आहे. आणि सपोज जर टेपर शँकचा ड्रिल बीट असेल, तर हा कसा आहे, टेपर शँक आहे. तर टेपर शँकचा ड्रिल बीट असेल, तर तिथे आपण स्लीवचा उपयोग करतो. ठीक आहे, स्लीवचा उपयोग करतो. सपोज तुमचं जे टेपर शँकचं जे ड्रिल बीट आहे, त्याचा डायमीटर स्पिंडल डायमीटरपेक्षा मोठा आहे. त्याचा डायमीटर स्पिंडल डायमीटरपेक्षा मोठा आहे. तर काय करणार, तिथे आपण टेपर सॉकेटचा उपयोग करतो. कशाचा उपयोग करतो, टेपर सॉकेटचा उपयोग करतो. आणि हे टेपर सॉकेट डायरेक्टली स्पिंडलमध्ये बसवले जाते. टेपर शँक जे ड्रिल बीट असते, त्याचा डायमीटर छोटा असतो स्पिंडलपेक्षा. त्याच्यासाठी आपण काय करतो, तिथे स्लीवचा उपयोग करतो आणि ते स्लीव तिथे टेपर स्पिंडलमध्ये मशीनच्या स्पिंडलमध्ये बसवले जाते. आणि स्ट्रेट शँक अगर ड्रिल बीट असेल, तर ते आपण ड्रिल चकमध्ये माउंट करतो. ड्रिल चक आर्बर सोबत माउंट केले जाते आणि आर्बर जाऊन नंतर स्पिंडलमध्ये बसतो. ठीक आहे, हे पूर्ण क्रोनॉलॉजी समजत आहे तुम्हाला. स्ट्रेट शँक ड्रिल बीट असेल, तर डायरेक्टली ड्रिल बीट तुम्ही स्पिंडलमध्ये बसवू शकता का, तर बसवू शकता, असं काही नाही. आता एवढे मॉडर्न टेक्नॉलॉजी आली, डायरेक्टली बसवू शकता. पण पहिलं असं नव्हतं, म्हणून तुमच्या पुस्तकात ते असं दिलेलं नाहीये. तर तुमच्या पुस्तकात एकदम घुमून फिरून दिलेलं आहे. तर स्ट्रेट शँक ड्रिल बीट असेल, तर ते ड्रिल चकमध्ये जाईल, ड्रिल चक आर्बरमध्ये जाईल आणि आर्बर स्पिंडलमध्ये जाईल. ठीक आहे. स्ट्रेट शँक ड्रिल बीट, ड्रिल चक आर्बर, आर्बर स्पिंडल. ओके, आर्बर स्पिंडल. स्ट्रेट शँक असं 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 सरळ नाही जाते, सरळ नाही खाते, ते एकदम असं घुमवून खाते. ठीक आहे. आणि आता हे टेपर शँक आहे, स्लीवमध्ये जाईल, स्लीव जाईल तुमचं स्पिंडलमध्ये. टेपर शँक जर त्याचा डायमीटर स्पिंडलच्या डायमीटरपेक्षा मोठाच झाला, तर काय करणार मग, मग तिथे टेपर सॉकेटचा उपयोग केला जाते. तर हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, जे मी तुम्हाला आता डायग्राम समजून सांगितलंय. हे किती वेळा तरी, 1000 वेळा तरी एक्झाममध्ये आलेलं आहे. तर प्लीज नोट इट डाऊन प्रॉपरली. आणि ह्याचं मी पूर्ण एक जे डिटेल एक्सप्लेनेशन वाला व्हिडिओ आहे, ते रेकॉर्ड केलेलं आहे. त्याची एडिटिंग बाकी आहे, त्याच्यामुळे मी ते अपलोड नाही केलं, पण लवकरच अपलोड करून टाकेन. ठीक आहे. तर इथे राईट आन्सर काय आहे, की ड्रिल चक जे आहे ते आर्बरच्या हेल्पनी मशीनच्या स्पिंडलवरती काय केलं जाते, बसवलं जाते. ठीक आहे. ड्रिल चक इज माउंटेड ऑन मशीन स्पिंडल विथ द हेल्प ऑफ आर्बर. ओके, सिम्पल. आणि जर ड्रिल बीट टेपर शँकवाला असेल, तर तिथे स्लीवच्या हेल्पनी आपण जे आहे स्पिंडलमध्ये त्याला बसवतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. टू सेट an angle using sine bar, the height of slip gauges and the length of sine bar should form the ratio of. तर हे काय असते, साइन बार मध्ये जेव्हा आपण साइन बारच्या हेल्पने जेव्हा आपण अँगल मेजर करतो, तर हे काय आहे, इकडे आपण स्लिप गेजेस लावतो. ठीक आहे, सगळ्यात मोठा स्लिप गेज, नंतर छोटा 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 जे आपल्याला पाहिजे हाईट, ते स्लिप गेजेसची ही हाईट झाली. आणि इकडे काय असतो, आपला साइन बार असतो असा, याच्यावरती माउंट केलेला. ठीक आहे, हे काय आहे, आपला साइन बार आहे. तर हे साइन बार आहे, हे बेस आहे. ठीक आहे, हे बेस आहे. तर हे साइन बार जे असते, हे इथून इथपर्यंत हे लेंथ आणि ही असं. तर हे एक अशा प्रकारे इथे काय बनवत आहे, इथे एक ट्रायंगल बनवत आहे. कसं ट्रायंगल बनवत आहे, असं ट्रायंगल बनवत आहे. तर हे जे ट्रायंगल बनवत आहे, तर ते काय विचारत आहे बघा क्वेश्चनमध्ये, युजिंग साइन बार द हाईट ऑफ द स्लिप गेजेस अँड द लेंथ ऑफ द साइन बार शुड फॉर्म द रेशो ऑफ. तर हे जे आहे साइन थिटाचा रेशो बनवतात, साइन थिटाचा रेशो. ठीक आहे, साइन थिटा काय सांगतो, समोरील बाजू भागिले कर्ण. ठीक आहे, समोरील बाजू भागिले कर्ण. तर ABC, तर साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट, साइन थिटा इज इक्वल टू समोरील बाजू भागिले कर्ण. मी मराठीतूनच सांगत आहे हे. जर कोणाला इंग्लिशमध्ये हे असेल, तर आपण काय सांगतो, की अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोथेन्यूस. ठीक आहे. आणि हे पण क्वेश्चन विचारला जाते, की साइन बार जे आहे ते कोणती साइड दाखवते, तर तो जो आहे हायपोथेन्यूसची साइड दाखवते, कर्णची साइड दाखवते. ठीक आहे. तर इथे जे आन्सर आहे तो आहे साइन थिटा. ठीक आहे, आन्सर काय आहे, साइन थिटा इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर्म्युला फॉर टेपर रेशो. बघा, टेपर रेशो अँड टेलस्टॉक ऑफसेट रेशो इज डिफरंट वन. तर टेपर रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर टेपर रेशोचा फॉर्म्युला आहे बिगर डायमीटर मायनस स्मॉलर डायमीटर डिवायडेड बाय एल.
ठीक आहे. बिगर डायमीटर मायनस स्मॉलर डायमीटर डिवायडेड बाय एल. आणि जर टेलस्टॉक ऑफसेट मेथडचं जर तुम्हाला विचारलं, टेलस्टॉक ऑफसेट मेथड, तर मग त्याचा फॉर्म्युला काय आहे? बिगर डायमीटर मायनस स्मॉलर डायमीटर इंटू लेंथ ऑफ दी ऑब्जेक्ट इंटू 2 इंटू लेंथ ऑफ द टेपर. ठीक आहे, हे त्याचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. इथे मे बी मला थोडंसं वाटत आहे काहीतरी मी चूक करत आहे, पण जर काही चूक होत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि मी पण तिथे रेक्टिफाय करून घेईल माझी ही चूक. पण असाच फॉर्म्युला आहे त्याचा. ठीक आहे, तर इथे काय आन्सर आहे? इथे आन्सर आहे डी मायनस डी, हे के. ऑप्शन ए इज द राईट आन्सर, डी मायनस डी अपॉन एल. ओके. Next question number 12. Which among the following indicates the roughness value of surface roughness grade N8? तर N8 ची रफनेस व्हॅल्यू किती असते? तर ती असते 3.2 मायक्रॉन मीटर. 3.2 मायक्रॉन मीटर. आता याला लक्षात ठेवण्याचं काय इथे ट्रिक काय आहे? ऍक्च्युली ट्रिक नाही, हे पूर्ण एक टेबल आहे. मी ते टेबल ठेवला नाही, सॉरी, मला लक्षातच नाही हे क्वेश्चन वाचताना हे टेबल ठेवायचं, पण मला हे टेबल पाठव, मी तुम्हाला सांगते कसं आहे. टेबल खूपच इझी आहे बघा. इकडे असते तुमचं रफनेस व्हॅल्यू. ठीक आहे, हे मायक्रॉन मीटर मध्ये असते. मी याला झूम करते, मायक्रॉन मीटर मध्ये असते. इकडे असते तुमचा रफनेसचा ग्रेड. ठीक आहे, इकडे असते ग्रेड आणि इकडे असते सिम्बॉल. ठीक आहे, इथे सिम्बॉल असते. तर हे चांगल्याने तुम्ही लक्षात ठेवून घ्या, एकदाच बघून घ्या कसं असते काय नाही ते. ओके, लेट मी जस्ट चेंज द कलर ओव्हर हिअर. तर बघा, हे 3-3चा ग्रुप पाडलेला असते. एक असते सिंगल सिम्बॉल, सिंगल ट्रायंगल, उलटा ट्रायंगलचा एक सिम्बॉल असते. N12, N11, N10. ठीक आहे, N12, N11, N10. तर ह्याच्यामध्ये N12 ची जी व्हॅल्यू असते, रफनेस व्हॅल्यू मायक्रोमीटरमध्ये 50 असते. किती असते? 50. मग आता पुढचं कसं करत बसायचं ते सांगते मी तुम्हाला आता. ठीक आहे, हे N12 झालं, N9, N8, N7 हे 3 ग्रुप झाले. हे 2 उलटे ट्रायंगल. देन N6, N5, N4 3 उलटे ट्रायंगल. ठीक आहे, हे सिम्बॉल. आणि देन N3, N2, N1, मी इथे ह्याला छोटं करून घेईन नंतर, N1. ठीक आहे, तर हे किती झाले? 4 उलटे ट्रायंगल. किती झाले? 4 उलटे ट्रायंगल. ठीक आहे, 4 उलटे ट्रायंगल. हे झालं इथे कम्प्लीट. आता मी तुम्हाला सांगते कसं करायचं आता ह्याला. तुम्ही कॉलेजमध्ये पण हे केलेलं असेल. तर हे काय 50. N12 ची जी साईज आहे ती 50. आता ह्याला हाफ करायचं, तर ती होऊन जाते N11 ची. ठीक आहे, 25 ही रफनेस मायक्रोन मीटरमध्ये त्याची व्हॅल्यू होऊन जाईल. N10 ची ह्याच्यापेक्षा अर्धी, तर 25 चा अर्धा किती होते? 12.5. ठीक आहे, 12.5. मग नंतर काय करायचं? N9 चं करायचं, तर 12.5 चा अर्धा किती होईल? तर 6 पॉईंट समथिंग, 6.2, 6.3. ठीक आहे, 6.3. N8 ला ह्याच्यापेक्षा अर्ध करायचं, 6.3 चा अर्ध किती होईल? मग ते 3.2 मायक्रोन मीटर. आपल्याला काय विचारलं? हेच विचारलं की बा रफनेस व्हॅल्यू फॉर N8 व्हॉट इज इट? 3.2 मायक्रॉन मीटर. ठीक आहे, 3.2 मायक्रोमीटर. तर आता बघा, N8 झालं. N7 ची काय असेल? ह्याच्यापेक्षा अर्धी, 3.2 चा अर्धा किती होईल? 1.6. ठीक आहे, 16 दुनी 32. मग N6 साठी काय होईल का? मग 1.6 चा अर्धा, तर 1.6 चा अर्धा किती होईल? 0.8. 8 दुनी 16. N6 चं झालं. N5 ची ह्याच्यापेक्षा अर्धी, हाफ करत जायचं, N0.4. ठीक आहे, 4 दुनी 8. त्याचा अर्ध करायचं, 0.2. ही झाली N4 ची व्हॅल्यू. आता ह्याची अर्धी करायची, 0.1 ची, 0.2 ची अर्धी करायची, तर 0.1. तर ही N3 ची व्हॅल्यू. 0.1 चा अर्ध करायचं, तर 0.05. 5 दोन्ही 10 वाला जाते ना ह्याच्यामध्ये, 0.1 ला अजून आपण मल्टिप्लाय केलं तर 0.05 ने हे होईल. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? अर्धा अर्ध करत जायचं. मग 0.05 ला अजून हाफ करायचं, तर हे होऊन जाते 0.025. ठीक आहे, 0.025. तर N1 ची जी व्हॅल्यू आहे इथे किती आहे? N1 ची व्हॅल्यू आहे N1 ची व्हॅल्यू आहे 0.025 मायक्रॉन मीटर. ठीक आहे, मायक्रोमीटर किंवा मायक्रॉन मीटर. तर इथे समजलं का तुम्हाला हे पूर्ण टेबल कसं बनवायचं? सिंपल आहे, हे लक्षात ठेवा. 50 असते सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू. 50 असते सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू. हे सिम्बॉल लक्षात ठेवायचं. हे एक सिंगल इथे जे असते ट्रायंगल असेल, उलटा ट्रायंगल. N12, 11, 10, 10 आपले जे आहे 3-3चा ग्रुप बनवायचा. 3-3चा ग्रुप बनवला, 3-3चा ग्रुप झाला. मग 3-3चा ग्रुप बनवत गेली. N12 पासून N1 पर्यंतचा व्हॅल्यू तुम्हाला लक्षात राहून जाईल. हे 50 हे लक्षात ठेवा.
बाकी सगळं लक्षात राहून जाईल आणि तुम्ही जसंच एक्झाम सेंटरमध्ये जसंच जाणार तुमच्याकडे रफ पेज अवेलेबल होईल, तर स्क्रीनला पाहत बसण्यापेक्षा हे रफमध्ये टेबल फटाफट बनवून घ्यायचं. जसंच एक्झाममध्ये क्वेश्चन आलं तर तुम्हाला हे पुन्हा ड्रॉ करत बसायची गरज नाही, तिथे टाईम वेस्ट करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. लगेच बघितलं, पेपर पलटून की अरे 3.2 व्हॅल्यू आहे, फटाफट इथे मारल्या आणि निघून गेलं. 0 सेकंड 0 लाइक 1 to 2 सेकंडमध्ये तुमचं जे आहे हे होऊन जाईल. टिक करून पुढे जाणं. तर होप सो की तुम्हाला हे वाला टेबल कसा बनवायचा हे लक्षात आलं असेल. हे तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं असेल. आपण खूप वेळा जे आहे इंजिनिअरिंगमध्ये हे टेबल उपयोगात आणतो. मेट्रोलॉजी वगैरे वाचली असेल कोणी तर त्यांना माहीतच आहे. ठीक आहे. आणि आपल्याला सब्जेक्ट असतो पण मेट्रोलॉजी. ओके. तर 3.2 जे आहे मायक्रॉन मीटर हे N8चं व्हॅल्यू आहे. ठीक आहे. N8ची व्हॅल्यू आहे. ही 1.6 कोणाची आहे तर ही 1.6 आहे आपल्या N7ची. ठीक आहे. 6.3 कशाची आहे? N9ची. 12.5 कशाची आहे? N10ची. आता हे लक्षात नाही राहील. ठीक आहे. हे लक्षात नाही राहील. हे कसं लक्षात ठेवायचं आहे असं? त्याच्यापेक्षा हे पूर्ण कन्सेप्टच लक्षात ठेवा ना. हे कन्सेप्टनुसार जायचं इथे. फॅक्ट्स नाही आहे ना हे. फॅक्ट्स नाही आहे. हे कन्सेप्ट आहे. आणि हे कन्सेप्ट आपण इंजिनिअरिंगमध्ये शिकलोय. तर हे कन्सेप्ट सोबत जायचं तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. The drilling jig are used for the drilling jig is used for drilling operations only, clamping of jobs while drilling, reaming, tapping and other allied operations. तर हो, ड्रिलिंग जिग्स जी उपयोगात आणतो आपल्याला 4th सेमिस्टरमध्ये ड्रिलिंग जिग म्हणून टॉपिक आहे. पहिलाच टॉपिक आहे. फर्स्ट टॉपिक आहे. तर तो टॉपिक चांगल्याने वाचा. त्याच्यामध्ये ड्रिलिंग जिग डिफरंट ड्रिल जिग आहे. बॉक्स जिग, चॅनल जिग, सँडविच जिग हे सगळे जिग्स वाचून घ्या. ठीक आहे. 15-20 मिनिटं लागतील पूर्ण टॉपिक वाचण्यासाठी, डायग्राम ड्रॉ करण्यासाठी 15-20 मिनिटं. पण हे एकदा वाचल्यानंतर पुन्हा त्याला काय रिवाइजच करायचं तुम्हाला. तर ड्रिलिंग जिग जे उपयोगात आणलं जाते ते ड्रिलिंग फक्त ड्रिलिंगसाठीच नाही, तर ड्रिलिंगसोबत जितके पण अलाइड ऑपरेशन आहेत जसं बोरिंग आहे, टॅपिंग आहे, रिमिंग आहे, हे असे ऑपरेशन्स करण्यासाठी त्या ड्रिलिंग जिगचा उपयोग केला जातो. सो ऑप्शन सी इज द ऑप्शन सी इज द राइट आंसर ओवर हियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. द स्प्रिंग टाइप आउटसाइड कॅलिपर आर युज्ड अलॉंग विथ द स्टील रूल. द ॲक्युरेसी ऑफ कॅलिपर इज. तर कॅलिपर 2 टाईपचे असतात. एक असते स्प्रिंग टाईप, एक असते तुमचा फिक्स टाईप. तर स्प्रिंग टाईप कॅलिपर जे आहे हे दोन्ही कॅलिपर ॲक्च्युअली स्टील रूल सोबतच आपण उपयोगात आणतो. तर स्टील रूलची जेवढी वॅकन्सी नाही, जेवढी ॲक्युरेसी आहे तितकीच ॲक्युरेसी यांची पण असते. तर 0.50 mm जे आहे ह्याची ॲक्युरेसी आहे. तर सही आन्सर आहे इथे 0.50. बी. ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. हे आहे फॅक्ट्स. ठीक आहे. हे काय आहे फॅक्ट्स, तर ह्याला पाठ करायचं आणि जिथे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. ओके. Next question number 15. Which type of chisel is used for cutting keyways, grooves and slots? ठीक आहे. कीवेज, ग्रूव्ज अँड स्लॉट. तर आपलं जे आहे हाफ राऊंड नाही, क्रॉसकट चिजल इज यूज फॉर क्रॉसकट चिजल इज द राईट आन्सर वगैरे, ज्याला केप चिजल असं म्हणतं. तर तिथे आपण कीवेज, ग्रूव्ज अँड स्लॉट्स कट करण्यासाठी क्रॉसकट चिजलचा उपयोग करतो. कोणाचा? क्रॉसकट चिजलचा उपयोग करतो. वेगवेगळ्या प्रकारचे चिजल्स आहेत. फ्लॅट चिजल, क्रॉसकट चिजल, हाफ राऊंड चिजल, डायमंड पॉईंट चिजल. तर हे चिजलचा एक टॉपिक आहे. चांगल्याने अभ्यास करून घ्या. फर्स्ट सेमिस्टरमध्येच हा टॉपिक आहे. आणि जे ITIचे स्टुडंट असतील त्यांना माहिती आहे की ITIमध्ये चिजलचा किती जास्त क्वेश्चन्स येतात ते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा आणि हे प्रॅक्टिकल बेसिसवरती पण क्वेश्चन विचारलं जाते चिजलवरती. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट विल हॅपन इफ द स्पिंडल थ्रेड्स आर वर्न आउट इन गेट वॉल्व. हे पाईप फिटिंगचा क्वेश्चन आहे बघा. पाईप फिटिंगचा क्वेश्चन आहे. पाईप फिटिंग लास्ट चॅप्टर आहे तुमचं 3rd सेमिस्टरचं. ठीक आहे. 3rd सेमिस्टरचं. तर हे चांगल्याने वाचून घ्या. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याच्यावरती 2-3च क्वेश्चन येतात, पण ना प्रॅक्टिकल बेसिस क्वेश्चन असतात. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं जे टॅब आहे, मी तुम्हाला वॉटर टॅबबद्दल शिकवलेलं आहे. पाईप फिटिंगचे क्वेश्चन झालेले आहेत आपले. तेव्हा मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की पाईप फिटिंगचं क्वेश्चन जसंच तुम्ही चॅप्टर वाचणार, तुम्ही प्लीज तुमच्या वॉशरूममध्ये जा, जिथे पण तुमचं वॉटर टॅब अवेलेबल असेल, नळ जिथे अवेलेबल असेल त्याची चांगल्याने एक्झामिनेशन करा. तुम्हाला समजून जाईल की पाईप फिटिंग कशी होते किंवा ते नळ कशा प्रकारे उपयोगात आणतात, कसं त्याचं काम चालते. तर त्याच्यामुळे काय, असे जे प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन येतील तिथे तुमचं जे आहे हवा नाही उडणार. ठीक आहे. तिथे तुमचं जे आहे प्रॉब्लेम नाही क्रिएट होणार तुमच्यासोबत. तर जर तुमची स्पिंडलचे थ्रेड्सच खराब झाले तर काय होईल की तुमचं जे नळ आहे ते चालू आणि बंद करण्यासाठीच प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. तिथे राईट आन्सर काय आहे की वॉल विल नॉट क्लोज और ओपन व्हेन द स्पिंडल इज टर्न. ठीक है. स्पिंडल के मुड़ने से वॉल का बंद होना खुलना बंद हो जाएगा. ठीक है. तो ऑप्शन डी इज द राईट आन्सर ओव्हर हियर. हे प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन आहेत.
काय आहेत, प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन आहेत. हे थेअरी याची प्रोव्हाइड केलेली आहे टेबल फॉर्मॅटमध्ये पुस्तकात, तर प्लीज ते वाचून घ्या तुम्ही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. विच वन इज नॉट द कॉमन टाईप ऑफ कोल्ड चिझल? तर कोल्ड चिझल डिफरंट टाईपची फ्लॅट चिझल असते, क्रॉस कट असते, हाफ नोज असते, राऊंड चिझल सारखं काहीही नसते. ठीक आहे, राऊंड चिझल सारखं कसलंही चिझल नसते. तर किती सिंपल आहे बघा. फक्त तुम्हाला चिझलचे नाव माहिती असणं गरजेचं होतं. राऊंड चिझल माहिती आहे. हाफ राऊंड नोज चिझल ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, हाफ राऊंड नोज चिझल हे इथंच आहे दिलेलं. राऊंड चिझल सारखं कोणतंच चिझल नसते. ओके. Next question number 18. The part of the vernier bevel protractor which is normally used as a reference base for the measuring angle is. The vernier bevel protractor चा मी इमेज ठेवलाय. लेट मी जस्ट शो यू हिअर. हे बघा, हे आहे तुमचं वर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टर. तर हे वर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टरमध्ये हे जे स्टॉक आहे हे ॲक्च्युली रेफरन्सचं काम करते. ठीक आहे, हे रेफरन्सचं काम करते. बाकी हे तुमचं वर्नियर स्केल इथे प्रोव्हाइड केली. हे डिस्क आहे, हे मेन स्केल आहे, हे डायल आहे. ठीक आहे, हे डायल आहे. हे जो अँगल हे ब्लेड आहे. ठीक आहे, हे ब्लेड आहे. तर ही असते तुमची फिक्स ब्लेड पण म्हणतात त्याला. ठीक आहे, फिक्स ब्लेड, स्टॉकला फिक्स ब्लेड पण म्हणतात आणि हे मूव्हेबल ब्लेड आहे किंवा ॲडजस्टेबल ब्लेड आहे. तर हे ॲडजस्टेबल ब्लेड जे असते ह्याच्यामध्ये अँगल इकडे बघा, इकडे ह्या साईडला असते 45 डिग्रीचा अँगल आणि इकडे 60 डिग्रीचा अँगलमध्ये हे कट केलेले असते. तर हे काय आहे तुमचं वर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टर, ज्याचा लिस्ट काउंट किती असते? याचं लिस्ट काउंट असते 5 मिनिट्स. ठीक आहे, 5 मिनिट्स का लिस्ट काउंट रहता है. याला असे दाखवतात 5 मिनिट्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कोणता चालू होता? बिवेल प्रोट्रॅक्टरचा चालू होता. लेट मी जस्ट 18 नंबरचा क्वेश्चन चालू होता. आय थिंक खूप क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे डिस्कस करण्यासारखे. 75 क्वेश्चन आहे. सपोज जर अर्धा तासपेक्षा वेळ जास्त झाला तर मी हे 2 पार्टमध्ये बनवेन. ठीक आहे. नाहीतर तुम्ही 1.5x स्पीडवरही बघू शकता हे. तर स्टॉक जे आहे, स्टॉक हे एक रेफरन्स प्रोव्हाइड करत असते वर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टरमध्ये अँगल मेजरमेंटच्या वेळेस. ठीक आहे, किंवा ते जितकं पण काम करायचं आपण त्यावेळेस. क्वेश्चन नंबर 19. द टेल स्टॉक बॅरल हॅज अन इंटरनल टेपर. ठीक आहे, टेल स्टॉकमध्ये असते आणि हेड स्टॉकमध्ये असते. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टँडर्ड टेपर इज प्रोव्हाइडेड इन द बॅरल बोर? तर टेल स्टॉकमध्ये जे आहे तुमचं जे बॅरल असते त्या बॅरलमध्ये कोणता टेपर तुम्ही त्याला प्रोव्हाइड केलेलं असते हे विचारलंय. तर बघा, मिलिंग सोडून बाकी जितके पण ऑपरेशन्समध्ये तुम्हाला टेपर विचारले ना, तिथे तुम्ही मोरसे टेपर डोळे बंद करून टिक करून येऊ शकतो. ठीक आहे, आग बंद करके वहाँ पे टिक करके आ सकते हो, मोरसे टेपर. ठीक आहे, तर इथे राईट आन्सर काय आहे? मोरसे टेपर. मोरसे टेपर. ब्राऊन अँड शार्पी टेपर जे आहे हे कुठे यूज केले जाते? ब्राऊन अँड शार्पी टेपर हे मिलिंगमध्ये यूज केले जाते. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मिलिंगची गोष्ट. तर मिलिंग सोडून जितकं पण तिथे तुम्ही मोरसे टेपर टिक करून घेऊ शकता. याच्यामध्ये जे टेपर दिलेले असते 1 in 20 असा हा इथे टेपर प्रोव्हाइड केलेला असते. तर मोरसे टेपर इज द राईट आन्सर. ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. द चार्ज इज फेड इनटू द ब्लास्ट फर्नेस थ्रू द. तर एका प्रकारचं आपण हे 10वीमध्येही हा टॉपिक झालेला आहे तुमचा, की असं हे फर्नेस असते. ठीक आहे, असं हे एका प्रकारचा फर्नेस असते. ठीक आहे, फर्नेस असते असं. हे फर्नेस जे आहे हा जो एरिया असतो हा थ्रोट असते. ठीक आहे, थ्रोटमधून जे आहे आपण इथे सगळ्या काही गोष्टी फीड करतो. इथे चार्ज फीड करणं, लाईमस्टोन फीड करणं, सगळं हे थ्रोटच्या द्वारे फीड केलं जाते. तर ब्लास्ट फर्नेसमध्ये जे आहे, जे आपण इथे ब्लास्ट फर्नेसमधून काय काढतो? पिग आयर्न. पिग आयर्न जे आहे ब्लास्ट फर्नेसमधून निघते. स्मेल्टिंग प्रोसेस करतो. कोणती प्रोसेस हे पण विचारलं जाते. स्मेल्टिंग प्रोसेसद्वारे आपण पिग आयर्न जे आहे ब्लास्ट फर्नेसद्वारा काढतो. तर त्याच्यामध्ये जे पण आपण फीड करतो ते थ्रोटनी. ठीक आहे, थ्रोटच्या द्वारे जे फीड केले जाते. ब्लास्ट फर्नेस फॉर पिग आयर्न, हे लिहून घ्या. पिग आयर्न. कुपोला फर्नेस फॉर कुपोला फर्नेस फॉर कास्ट आयर्न. पुडलिंग फर्नेस फॉर रॉट आयर्न. ठीक आहे, रॉट आयर्न. देन ओपन हर्थ फर्नेस फॉर स्टील. तर हे लिहून घ्या तुम्ही चांगल्याने. मी खूपच रफमध्ये लिहिले, पण तुम्ही चांगल्याने लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जेनी कॅलिपर इज यूज टू फाइंड द. तर जेनी कॅलिपरचा उपयोग कशासाठी केला जाते? एक्सटर्नल साइड ऑफ राऊंड बार नो. इंटरनल साइज ऑफ राऊंड बार नो. सेंटर ऑफ द राऊंड बार हो. राऊंड बारचं सेंटर काढण्यासाठी जे आहे आपण जेनी कॅलिपरचा उपयोग करतो.
ठीक आहे. कोणाचा उपयोग करतो? जेनी कॅलिपरचा उपयोग करतो. अजून कशाचा उपयोग करू शकतो? राउंड बारचं सेंटर काढण्यासाठी तर आपण सेंटर हेड जे असते कॉम्बिनेशन सेटचं त्याचा पण उपयोग करतो. ठीक आहे. आणि एक बेल पंच म्हणून पण एक चीज असते. त्याचा पण उपयोग जे आहे ते आपण सेंटर काढण्यासाठी, कोणत्या पण जॉबचा सेंटर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जाते. बेल पंच पण. हे पण एक क्वेश्चन आलेलं आहे. मला लक्षात नाही येते कुठे मी हे क्वेश्चन वाचले, कारण मी खूप सारे क्वेश्चन्स वाचून त्याचे हे सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स तुमच्या टेस्ट सीरीजमध्ये प्रोव्हाईड करत आहे. तर आतापर्यंत कोणी टेस्ट सीरीज परचेस नाही केली असेल तर टेस्ट सीरीज परचेस करून घ्या. कारण खूप सारे चांगल्या प्रकारचे तिथे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. आणि अंडर द सन तुमच्याकडे पैसे असतील ना, तर अंडर द सन जितके पण टेस्ट सीरीज अवेलेबल आहे फॉर टेक्निकल थिंग, ठीक आहे, फॉर टेक्निकल थिंग ते घेऊन घ्या. अशी नाही मी कोणाचंच प्रमोशन नाही करत आहे, ते मी स्वतःचंच प्रमोशन करण्यासाठी बसले. पण स्टील मला नाही का तुमच्याबद्दल एक आपुलकी आहे की तुमचं लवकरात लवकर इथे एक्झाम पण होऊन जाऊ आणि तुमचं सिलेक्शन पण होऊन जाऊ. ठीक आहे. कारण जे आहे इथे अंडर द सन सगळेच लोक तुम्हाला चांगलंच प्रोव्हाइड करत आहे. कोणी असं चुकीचं प्रोव्हाइड नाही करणार आहे. तर तुमच्याकडे पैसे असतील तर ज्यांच्याकडे पण टेक्निकलची टेस्ट सीरीज अवेलेबल आहे, बीट मी, बीट एनीवन, घेऊन घ्या. ठीक आहे, घेऊन घ्या. एका सॅलरीमध्ये सगळं निघून जाते. एका सॅलरीचं आय थिंक 1/10 पण नाही जाणार तुमचं आणि तुमचं सगळं काय निघून जाईल तिथे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. फॉर सॉइंग कास्ट आयर्न द कूलंट इज यूज. कूलंट शुड बी. तर जे कास्ट आयर्न आहे, तर कास्ट आयर्नमध्ये कोणतं पण मशीनिंग ऑपरेशन करा, मग सॉइंग करा, ड्रिलिंग करा, कोणतेही करा, टर्निंग करा, तिथे कसल्याही प्रकारचं कूलंट यूज केलं जात नाही. का? कारण ह्याच्यामध्ये ग्राफाईट नावाचं एक फ्लेक्स असते कास्ट आयर्नमध्ये. तो स्वतः एक सेल्फ लुब्रिकंट सारखा जे आहे तिथे उपयोगात आणलं जाते. हे नॅचरली प्रोव्हाइड असते ह्याच्यामध्ये नेचरच्या द्वारा. तर हे जे सेल्फ लुब्रिकेशन प्रोव्हाइड केलं जाते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे आहे ड्राय एअर इज द राईट आन्सर ओव्हर हिअर, और नो कूलंट इज द राईट आन्सर. ठीक आहे. नो कूलंट तर नाही आहे, त्याच्यामुळे ड्राय एअर इज द राईट आन्सर. की कास्ट आयर्नची जेव्हा पण आपण मशीनिंग करतो, कोणती पण प्रोसेस करतो, तिथे कशाही प्रकारचं कूलंटची आवश्यकता नसते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. Which one of the following comes under the thermosetting plastic category? तर थर्मोसेटिंग प्लास्टिक कॅटेगरीमध्ये इपॉक्सी येते. काय ते? इपॉक्सी येते. ठीक आहे. तर हे लिहून घ्यायचं, पाठ करून टाकायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. इन द हीट ट्रीटमेंट प्रोसेस ॲनेलिंग इज डन टू. तर सगळ्यात पहिली प्रोसेस असते ॲनेलिंग. तर ॲनेलिंग कशासाठी केलं जाते? टफन द स्टील नो, सॉफ्टन द स्टील हो. तर जी तुमची स्टील आहे त्या स्टीलला सॉफ्ट करण्यासाठी आपण ॲनेलिंगचा उपयोग केला जाते. ॲनेलिंगमध्ये जी कूलिंग केली जाते ती फर्नेसमध्ये त्याला कूल करतो आपण. ठीक आहे. फर्नेसमध्ये कूल करतो. का? कारण जेव्हा आपण कूलिंग रेट स्लो असते तेव्हा मेटल सॉफ्ट होते. कूलिंग रेट जर हाय असेल, सपोज ब्राईनचा उपयोग केला आपण. ठीक आहे. ब्राईन काय असते? सॉल्ट वॉटर. सॉल्ट वॉटरचा जर आपण उपयोग केला तर कूलिंग रेट एकदम हाय, तर सॉफ्टनेस काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल आणि हार्डनेस वाढेल, ब्रिटलनेस वाढेल. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे एक पॉइंट इथे लिहून घेण्यासारखं आहे की फर्नेसमध्ये कूल केले जाते इन केस ऑफ ॲनेलिंग. ॲनेलिंगमध्ये पण आणि टेम्परिंगमध्ये पण असंच असते की टेम्परिंगमध्ये पण फर्नेसमध्येच कूलिंग होत असते. ठीक आहे. फर्नेसमध्येच कूलिंग होत असते. हार्डनिंगमध्ये काय असते की तुमचं ब्राईन हे उपयोगात आणलं जाते. ब्राईनमध्ये फटाक दिशा टाकलं आणि फटाक दिशा काढलं, तर त्याच्याने काय होईल की त्या ग्रेन्सला ना वेळच नाही भेटणार विचार करण्याचा आणि ते बिचारे हार्ड होऊन जातील. ठीक है, कि मेरे साथ हुआ क्या? ठीक है, कहीं आग तो कहीं धुआं क्या, इस तरह से हो जाएगा उसके साथ और फिर वो क्या बन जाएंगे? हार्ड बन जाएंगे. तो हार्ड के लिए फास्ट कूलिंग होती है. ठीक है, फास्ट कूलिंग होती है. एयर कूलिंग कहाँ पे होती है? एयर कूलिंग आपकी नॉर्मलाइजिंग में होती है. ठीक है, तो ये सारे क्वेश्चन है. हीट ट्रीटमेंट एक्सट्रीमली इंपॉर्टेंट टॉपिक. प्लीज रीड इट थॉरोली एंड राइट इट डाउन एवरी इंपॉर्टेंट पॉइंट ओवर देयर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तो यहाँ पे आंसर है सॉफ्टन द स्टील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. विच अँगल मेक्स द रेक अँगल इन ट्विस्ट ड्रिल. तर रेक अँगल आणि हेलिक्स अँगल जे असते हे सेमच असते ट्विस्ट ड्रिलमध्ये. ठीक आहे, तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. वेअर फॅक्च्युअल डेटा फटाफट करायचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज अँड मिनिमम लिमिट ऑफ साईज. तर मॅक्झिमम लिमिट टू मिनिमम लिमिट मधला डिफरन्स जे असते ते असते आपला टॉलरन्स. काय असते? टॉलरन्स. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. Tolerance is the right answer over here. Next question number 27. In milling mixture, the purpose of providing a setting block is to. तर हे जे क्वेश्चन आहे हे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की हा क्वेश्चन कॅन्सल करण्यात आलाय.
ठीक आहे. हा क्वेश्चन जे आहे इथे कॅन्सल करण्यात आला होता आयोगाद्वारे. पण याचा राईट आन्सर आहे की पोझिशन द कटर. ठीक आहे. पोझिशन द कटर. कटरचं पोझिशन करण्यासाठी आपण सेटिंग ब्लॉकचा उपयोग केला जातो. प्रोव्हायडिंग इन मिलिंग मिक्सचर द पर्पज ऑफ प्रोव्हायडिंग सेटिंग ब्लॉक्स टू प्रोव्हाइड पोझिशन टू द कटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. ह्याच्यामध्ये त्यांनी आन्सर चुकीचं दिलं होतं, त्यामुळे हे जे आहे क्वेश्चनच कॅन्सल केलं आहे. हां, वन मोर थिंग, हे याच्यामुळे मला लक्षात आलं की TCSमध्ये, ठीक आहे, TCSमध्ये जेव्हा आपण टेक्निकलचा पेपर TCS घेते, तेव्हा त्याची पहिली जी आन्सर की येते त्याच्यावरती बिलकुल लक्ष द्यायचं नाही. सपोज तुमची 80 मार्काची क्वेश्चन पेपर आहे ना, 80 मार्क्स. CBT 2 झाली. तर CBT 2 नंतर 5 दिवसातच तुमचं जे पूर्ण CBT 2 झाल्यानंतर तुमचं 5 दिवसात आन्सर की तुमच्या हातात येईल. तर जेव्हा तुमची आन्सर की हातात येईल ना, तर तेव्हा तुम्ही जेव्हा बघणार, तर कोणी म्हणेल की मॅडम मला 60च आहे, मला 70च आहे, पण काही क्वेश्चनचे आन्सर TCSने चुकीचे दिले. तर TCSची ही फितरतच आहे. TCS क्वेश्चनची आन्सर चुकीची देते. CBT 2 मध्ये स्पेशली जेव्हा पण टेक्निकलचे पेपर होतात, मला अंडर द सेम मी TCSचे खूप पेपर दिले. म्हणून मी TCSला जेवढं चांगल्याने ओळखते, तितकं तुम्ही नाही ओळखू शकणार. तर CBT 2चा जसाच आन्सर की येईल, बिलकुल पण हे नाही व्हायचं, पॅनिक नाही व्हायचं. CBT 2ची फायनल आन्सर की जी येईल ना 15 दिवसाच्या नंतर, त्याच्यावरती भरोसा करायचा. कारण खूप सारे क्वेश्चन असे असतील, ज्याला ऑब्जेक्शन आपल्याला घ्यावं लागेल. कारण TCSमध्ये अर्ध्याहून जास्त लोकं जे आहे ना, प्रोग्रामिंग लिहिताना मला नाही समजत काय करतात ते लोकं. टेक्निकलचे क्वेश्चन ते नेहमी चुकीचेच आन्सर देतात. ठीक आहे, त्यांच्या साइडनी चुकीचंच आन्सर देतात. तर त्याच्यामुळे काय होते, कधी-कधी एकाच क्वेश्चनमध्ये 2 सही आन्सर असतात. ठीक आहे, 2 राइट ऑप्शन्स प्रोव्हाईड केले असतात. तर त्याच्यामध्ये पण काय होते, की ते क्वेश्चन्स कॅन्सल करावे लागतील आणि किंवा ग्रेस मार्क्स दिले जातील तुम्हाला. असं काही होईल. तर CBT 2ची आन्सर की आल्या-आल्या पॅनिक नाही व्हायचं. जितके तुम्हाला मार्क्स आहेत ना, ते त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स तर वाढतीलच वाढतील आणि त्याच्यामध्ये काही क्वेश्चनचे ते चुकीचे आन्सर ते लोकं प्रोव्हाईड करतात समोरून. ठीक आहे. हे कशासाठी? तर ही एक ट्रिक असते. ते तुम्हाला नाही समजणार. का नाही समजणार? कारण तुम्ही तिथे काम नाही केलं. आम्हाला माहिती आहे तिथे ट्रिक कशा प्रकारे यूज केली जाते, की थोडंसं जे टाईम आहे ते थोडं पुढे पळवायचं. ठीक आहे, पुढे पळवायचं असं असतं. ठीक आहे, तुमची सिनियरिटी कमी करण्याचं खूप काही असते त्याच्यामध्ये. ते मला तुम्हाला सांगायचं नाही आहे. पण फक्त मला एवढंच सांगायचं, की CBT 2ची आन्सर की आल्या-आल्या पॅनिक नाही व्हायचं तुम्हाला. ओके. कारण क्वेश्चन नाही, आन्सर्स चुकीचे प्रोव्हाईड केले जाते TCSद्वारेच. Next question number 28. Which one of the following joints will first fail due to the increase in temperature? सॉफ्ट सोल्डरिंग, ब्रेझिंग, वेल्डिंग, रिवेटिंग. तर बघा, वेल्डिंगमध्ये तर खूप जास्तच टेम्परेचर असते. हे कायच टेम्परेचर ह्याला खराब करणार. रिवेटिंगमध्ये हा प्रॉब्लेम नाही, ब्रेझिंगमध्ये नाही. पण सॉफ्ट सोल्डरिंगमध्ये हे प्रॉब्लेम होऊ शकते, की टेम्परेचर जर 470 डिग्री सेल्सियसच्या वरती गेलं तर हे काय होईल? हे पिघळून जाईल. ठीक है? ये क्या होगा? पिघल जाएगा और ये जो है खराब हो जाएगा. तो ऑप्शन ए इज द राइट आंसर ओव्हर हियर. नंतर क्वेश्चन नंबर 29. फॉर व्हॉट इज पॅन हेड रिवेट इज युज्ड? पॅन हेड रिवेट जे आहे, रिवेटचे खूप सारे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये पॅन हेड रिवर कशासाठी यूज केले जाते? तर हे स्ट्रक्चरल वर्कसाठी याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 30. द एरर कॉज ड्यू टू द पार्टिकल्स ऑफ डस्ट ऑन अ मेजरिंग फेस इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड. तर डस्टमुळे जे एरर होते, ठीक आहे, एरर तुमचं सपोज स्टील रूल आहे, त्याच्यावरती डस्ट आली आहे, तर त्याच्यामुळे पण एरर येऊ शकते. तर ते एररचं नाव काय? तर त्याला म्हणतात कॉन्टॅक्ट एरर. काय म्हणतात? कॉन्टॅक्ट एरर. दिस क्वेश्चन ऑल्सो गेट कॅन्सल्ड बाय MP, PIB, ये इनका PEB समथिंग काहीतरी आहे त्यांचं. त्यांच्याद्वारे हे कॅन्सल करण्यात आलं क्वेश्चन. ठीक आहे, पण राईट आन्सर काय? कॉन्टॅक्ट एरर. क्वेश्चन नंबर 31. द पर्पज ऑफ लॅपिंग इज टू. तर लॅपिंग हे काय आहे? एक सुपर फिनिशिंग प्रोसेस आहे. ठीक आहे, सुपर फिनिशिंग प्रोसेस आहे. तर काय असेल ह्याचा पर्पज? रिमूव्ह एक्सेस मटेरियल? नो. रिमूव्ह टेपर? नो. प्रोड्यूस हाय सरफेस फिनिश अँड ॲक्युरसी? दिस इज द राईट आन्सर वगैरे. ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ठीक है, प्रोड्यूस हाई सरफेस फिनिश एंड accuracy. Next question number 32. Which one of the following types of soldering iron is used for straight soldering point? Hatching type soldering iron is used for straight soldering points. एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तुम्ही असंही करू शकता का? सोल्डरिंग नाही वाचली तर स्ट्रेट सोल्डरिंग, हॅचिंग टाईप सोल्डरिंग आयर्न, बस झालं. याच्यावरती हेच क्वेश्चन येते. आय डोंट नो व्हाय, फक्त एवढंच विचारलं जाते. ठीक आहे, याच्यामध्ये विचारण्यासारखं भरपूर असते, पण हेच विचारते एक्झामिनर. क्वेश्चन नंबर 33. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंक्शन ऑफ फ्लक्स इन वेल्डिंग, ब्रेज वेल्डिंग? ठीक आहे, तर फ्लक्सचं जे आहे, नॉट द फंक्शन फ्लक्सचं. तर केमिकली क्लीन द जॉईंट, येस, दिस इज द फंक्शन ऑफ फ्लक्स. इव्हॅपरेट बिफोर मेल्टिंग द फिलर मटेरियल, नाही. मग काय उपयोग काय आहे त्याचा फ्लक्सचा? रिमूव्ह द इम्प्युरिटीज फ्रॉम द जॉईंट, येस, दिस इज द
main function. Allow molten filler metal to flow easily. Yes, this is also the function. तर राईट आन्सर इथे आहे ऑप्शन बी, पण ते त्याचं काम नाही आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे सगळे त्याचे काम आहेत. Question number 34. The flank angle and the form of fine screw thread can be checked by using what? तर फ्लँक अँगल जे असते ती मेजर करण्यासाठी क्रेस्ट, अँड हे क्रेस्ट आहे सपोज, ठीक आहे, हे रूट आहे, तर ह्याच्यामधला जो हा एरिया असतो हा फ्लँक असतो. तर ह्या फ्लँकमधून ह्या फ्लँकमधला जो अँगल आहे हे मेजर करण्यासाठी आपण ऑप्टिकल प्रोजेक्टरचा उपयोग करतो. इथे कशाचा उपयोग करतो? ऑप्टिकल प्रोजेक्टरचा उपयोग करतो. Next question, question number 35. Malleability is the property of metal which helps to manufacture what? The malleability is the property of metal which helps to manufacture thin sheets. पतली शीटों को बनाने के लिए. ठीक है, ऑप्शन सी इज द राइट आंसर ओवर हियर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 36. पर्पज ऑफ टेम्परिंग स्टील इज. तुम्ही तुम्हाला सांगितलं की हार्डनिंग झाल्या, ठीक आहे, हार्डनिंग केली, तर हार्डनिंग केल्यानंतर काय होतं, तुमचं मटेरियल खूप जास्त हार्ड होऊन जाते, त्याच्यामध्ये ब्रिटलनेस पण वाढते. तर मग काय करणार, तर कशासाठी उपयोगात आणणार, तर रिड्यूस टू रेग्युलेट द हार्डनेस अँड टफनेस. हो, रेग्युलेट करायचं असते आपल्याला हार्डनेस अँड टफनेस. टू रिड्यूस द ब्रिटलनेस. हो. टू रिलीव्ह द इंटरनल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. हो, कारण हार्डनिंग नंतर त्याच्यामध्ये स्ट्रेसेस येतात, तर ते रिलीव्ह करण्यासाठी वी यूज टेम्परिंग heat treatment. The option D is the right answer over it. All of the above is the purpose of tempering. Okay, next question. Question number 37. What is the process of heating and cooling for changing the structure of steel for obtaining the required properties called? त्या प्रोसेसला काय म्हटलं जाते, तर त्याला म्हणतो आपण हीट ट्रीटमेंट. ठीक आहे, त्या हीट ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो की एकदा हीट करतो वर्कपीसला किंवा स्टीलला, मग त्याला कूल करतो. मग त्याच्याने काय होणार की कूलिंगचे जे मीडियम आहे ते डिफरंट आहेत. फर्नेस आहे, ऑइल आहे, एअर आहे, ठीक आहे, ब्राईन आहे, वॉटर आहे, नुसतं वॉटर पण आहे. तर ह्यामुळे काय होईल का त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये डिफरन्सेस होतील, त्याचे प्रॉपर्टीज डिफरंट होऊन जातील, त्याचे प्रॉपर्टीज चेंज होतील. तर ही ट्रीटमेंट इज द प्रोसेस वेअर यू यूज दिस काइंड ऑफ स्टफ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 38. द इन्क्लुडेड अँगल ऑफ लाईव्ह सेंटर नोज इज. तर लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटर ह्या दोघांमध्ये पण जे इन्क्लुडेड अँगल असते, ठीक आहे, जे इन्क्लुडेड अँगल असते ते 60 डिग्री असते. किती असते? 60 डिग्री. तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39. वाईल सेटिंग अँगल विथ साइन बार, विच साइड ऑफ राईट अँगल डज द साइन बार रिप्रेझेंट. तर मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलंय की साइन बारचा जेव्हा तुम्ही उपयोग करता तर हे स्लिप गेज दाखवते आणि हे जे आहे तुमचं साइन बार असते. तर जे तुमचं कर्ण आहे हायपोथिनियस जी साईड आहे तुमची कर्णवाली, ही हायपोटेन्यूस जी साईड आहे आणि ही तुमची अपोजिट साईड, तर ही वाली जी साईड आहे ही साइन बार दाखवते. थोड्या वेळापूर्वीचे क्वेश्चन झाले, त्याचं आन्सर मी तेव्हा सांगितलं तुम्हाला, हायपोटेन्यूस साईड. ठीक आहे, विकर्ण भुजा ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, आणि कर्ण आपण म्हणतो मराठीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. वाईल ड्रिलिंग इन लेथ द ड्रिलिंग चक इज हेल्ड इन द. लेथ मशीनमध्ये जेव्हा आपण ड्रिलिंग ऑपरेशन करतो तर जे ड्रिलिंग चक आहे, ठीक आहे, ते कुठे हेल्ड केलं जातं, तर ते आपण टेल स्टॉकमध्ये हेल्ड करतो. कुठे? टेल स्टॉक. तर राईट आन्सर ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. बोरिंग टूल पण टेल स्टॉकमध्येच पकडलं जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर मेजरिंग अँगल्स युझिंग साइन बार, द अँगल फॉर्म्ड अकॉर्डिंग टू द रेशिओ बिटवीन द हाईट ऑफ द स्लिप गेज अँड वॉट. द हाईट ऑफ द स्लिप गेज अँड द लेंथ ऑफ द साइन बार. ठीक आहे, तर लेंथ ऑफ द साइन बार इज द राईट आन्सर ओव्हर. ऑप्शन सी, नाही, हा ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 42. विच वन ऑफ द फॉलोइंग मार्किंग मीडिया टेक्स लॉन्गर टाइम टू ड्राई. सूखने के लिए ज़्यादा टाइम देता है. तर मार्किंग मीडिया छोटंसं टॉपिक आहे पण इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झाममध्ये ह्याचा एक क्वेश्चन तुम्हाला भेटणार. तर मार्किंग मीडिया जे आहे जास्त वेळ जो घेतो ड्राय होण्यासाठी तो आहे तुमचा पर्शियन ब्लू. ठीक आहे, पर्शियन ब्लू हे एकदम फाईन लाईन्स प्रोव्हाइड करते. कशा? फाईन लाईन्स प्रोव्हाइड करते. चॉक पावडर, दिस इज फॉर रफ वर्क लाईक कास्टिंग, फोर्जिंग. इथे जे आहे तुम्ही चॉक पावडरचं यूज करता. कॉपर सल्फेट जे असते हे पॉयझनस असते, जहरीला होता. हे सेल्युलोज लिकर डिफरंट कलरमध्ये अवेलेबल असते.
ठीक आहे, हे झालं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43, द इन्क्लुडेड अँगल ऑफ व्ही ब्लॉक इज ऑलवेज. तर इन्क्लुडेड अँगल जे आहे व्ही ब्लॉकचं ते असते तुमचा 90 डिग्री. किती असते? 90 डिग्री. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर आणि इथे जे ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन इज नॉट डन ऑन द वर्कपीस हेल्ड बिटवीन द सेंटर्स. तर हे बघा, तुमचं लेथ मशीन अशी आहे, ठीक आहे. इकडे तुमचं असते हेड स्टॉक, इकडे तुमचं असते टेल स्टॉक. तर हे तुमचं इथे जे आहे चक प्रोव्हाइड आहे, इथे तुमचं वर्कपीस प्रोव्हाइड केलं जाते. तर हे टेल स्टॉक तुम्ही इथे उचलून इथे आणू शकता, ठीक आहे. तर टेल स्टॉक इथे आणलं तुम्ही, तर हे टेल स्टॉक आणि हेड स्टॉकच्या मधात तुमचं वर्कपीस आहे. तर इथे तुम्ही कोणतं ऑपरेशन करू नाही शकत विचारले. नर्लिंग करू शकता का? हो, करू शकता. नर्लिंग सरफेस प्रॉपर्टी आहे. सरफेसवरती करायचं. तुम्हाला इंटरनलमध्ये जाण्याची गरज नाही. तर हो, तुम्ही नर्लिंग करू शकता. अंडर कटिंग बाय प्लंजिंग, हो, हेही करू शकता. थ्रेड कटिंग, हो, थ्रेड कटिंग इथं करू शकतो ना आपण. थ्रेड कटिंग करू शकतो. हे पण सरफेसवरतीच होते. पण पार्टिंग ऑफ म्हणजे हे असं कट करणं, मधातूनच पार्ट करणं, ठीक आहे. त्याचे पार्ट्स बनवणं करू शकतो का? नाही. पॉसिबलच नाही आहे. टेल स्टॉकला हटवावं लागेल. टेल स्टॉकला तिकडे हटवावं लागेल आणि मग तुम्ही पार्टिंगचं टूल इथे माउंट करू शकता. तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45, इन व्हर्नियर बिव्हल प्रोटेक्टर 1 डिग्री इज डिवायडेड इंटू हाऊ मेनी व्हर्नियर डिव्हिजन. तुमचं जे 1 डिग्री असते, ठीक आहे, व्हर्नियर बिव्हल प्रोटेक्टरमध्ये हे 12 व्हर्नियर डिव्हिजनमध्ये डिवाइड केलं जाते, ठीक आहे. तर म्हणूनच जे तुमचं लिस्ट काउंट कसं येते माहिती आहे का? तुमचं लिस्ट काउंट येते 1/12. तर 1 डिग्री 60 मिनिट, 60 मिनिट 12, तर 5 मिनिट जे आहे तुमचं लिस्ट काउंट अशा प्रकारे येते. तर हे तुमचे आत्तापर्यंतचे क्वेश्चन झाले. बाकीचे क्वेश्चन्स नेक्स्ट पार्टमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करेन. अर्धा 1 तास झालेला आहे इथे डिस्कस करता. तर नेक्स्ट पार्ट लगेच दुसऱ्या दिवशी येईल. ठीक आहे. थँक सो मच फॉर वॉचिंग.